ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. अशा सुंदर अशा महात्मा गांधी विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मेटकुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? कशाने? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी डोक्याने चालून यशस्वी कसं व्हायचंय. डोक्यानं म्हणजे डोक्यावर नाही करायचं, डोक्यानं म्हणजे डोक्याचा चिटिंगुळी. डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी सुदर्शन प्रबोधक न्यूज चॅनल तर्फे तुमच्या समोर हजर आहे. बऱ्याच वेळा मला असं वाटतं, अरे मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी गुटका, मी काळा, मी लोकडा, मी कसं मोठा होणार? प्रत्येक जण मोठा होणार. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार, फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. दुनियाने भगवान ने तुम सबको हीरा ही बनाया है, भगवान ने तुम सबको हीरा ही बनाया है, बस शर्त है तो घिसेगा वही चमकेगा. टाकीचे गाव सोडल्याशिवाय देव पण येत नाही. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली आणि 16व्या वर्षी लिहून पूर्ण केली. आता तुम्ही विचार करा, तुम्ही 13व्या वर्षी काय करताय? बघा, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो आणि मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. हे मागचा चढ बसता, कारण येत्या 1 तासामध्ये 2 तास तुमच्या जीवनातले महत्वाचे असते. किती तास? 1 तास कधी जातो? 25. तुमचं वय 25 वर्ष झालं ना, तुमचं 20 वर्ष आणि त्यांचं 25 झालं ना, मग तो तास येतो आणि 1 तास. या तासामधला एक सकारात्मक विचार तुम्ही डोक्यामध्ये घेतला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास जेवण जाणार आहे. पाखरं पाहिजे, पाखरांना कुठं खाद्य असतं, कुठं पाणी असतं, कुठं घरटं असतं, कुठं सरकारी अनुदान असतं, तरी पाखरं उडत उडत जातात. एखाद्याला असं झाडावर बसतात, खांद्यावर वागतात, पाहणारा वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय. परंतु मला त्या पक्ष्यांना फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा, मला मोठं व्हायचंय. पक्ष मानाला ठरवा, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. आताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? तुमच्या घराला जन्मल्या आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी. देवानं आपल्याला कोणता कलर दिलाय, देवानं आपल्याला कोणत्या घरात जन्म दिलाय याच्यावर काही नसतं. आपण जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंतचा जो महत्वाचा प्रवास शिक्षण, ते शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे आपल्या हातामध्ये आहे. त्यांचा रंग गोरा होता का? नाही ना. आदिवासी समाजात 6व्या वर्षी सर त्यांचे आई वडील खदानीत वाढले, खदानीत त्यांच्या अंगावर कोसळली, खदानीत वाढले, अनाथ आश्रमात शिकल्या आणि पहिल्या वर्षापासून मास्टर डिग्री पर्यंत प्रत्येक परीक्षेत त्या आपल्या राज्यामध्ये पहिल्या आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे 6 डिग्री आहेत. त्यांचं टॅलेंट पाहून त्यांना राष्ट्रपती बनवलं. कलर पाहून बनवलं? कलरवर काही नसतं. तुम्ही कोणत्या घराण्यावर मला सांगा? पीटी उषा माहिती ना? कोण होती? धावपटू. एकदम धावपटू बनली का? अहो, ती शाळेतच जात नव्हती, त्याला शाळेचा कंटाळा म्हणून ती शाळा सोडून शहराकडे जायची. मग शिक्षकांना सांगतात 10 पोरं शोधून आणा. शिक्षक म्हणले शहराकडे गेले डोंगराकडे. मग ती जेव्हा शिक्षकांनी पाहिलं पोरगी रस्त्याच्या ह्या बाजूला होती, शिक्षकाला पाहिल्यावर ती अशी पळाली धुमताका डोंगरावर. इतकी पळाली, शिक्षक वाऱ्यासारखी पळाली. शिक्षक अचंबित झाले, आणि पोरगी काय वाऱ्यासारखी पळते. आणि मग त्याला दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये तिच्या वडिलांना सांगितलं हिला घेऊन या. मग त्या मुलीला शाळेत आल्याच्या नंतर त्या स्पर्धा होतात ना शाळेतल्या, 1ली ते 7वी म्हणजे प्राथमिक शाळा होती. 7वीच्या विद्यार्थ्यापेक्षा पहिलीला असताना तिनं 1ली नंबर मिळवला 7वी पर्यंत. आणि मग ती मुलगी अशी चमकली पुढं आपल्या कर्नाटक म्हणजे तामिळनाडू मध्ये पहिली आली अख्ख्या राज्यामध्ये. नंतर आपल्या देशामध्ये पदक मिळालं. नंतर आपला तिनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये, मला ते 2-3 जण दिसत नाहीत मागले, ते काय गडप झालं. काय झालं? एका शाळेत अख्खं रामायण सांगितलं.
सांगणे सांगितलं होतं रामायण सांगा, रामनवमीचा दिवस आहे, रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सगळं सगळं सांगितलं. आणि सगळं सांगितलं, रावणाला कोणी मारलं, कसं मारलं, त्याचा कसा अभिषेक केला, सगळं सांगितलं. पण एका पोराचं लक्ष नव्हतं, ते त्याला ते मागचं बारकं मारित होतं. विचारलं लय बारक्या, रावणाला कोणी मारलं रे? तुम्ही नाही मारली, नाही. त्यासाठी तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष, तुमचं ध्येय काय आहे सध्या? लक्ष तुमचं लक्ष आहे शिक्षण, बरोबर? तुमचं लक्ष आहे शिक्षण, पण त्या शिक्षणाच्या ऐवजी तुम्हाला दुसरंच काहीतरी दिसतं. टीव्ही, मोबाईल, डीजे. आता मला सांगा, 700 वर्षानंतर प्रत्येक गावात कीर्तन होतं, प्रवचन होतं, हरिपाठ होतो, काकडा होतो, भजन होतं. त्या भजनामध्ये 700 वर्षापूर्वीचे संतांचे अभंग आजही गायले जातात आणि ते ताजेतवाने वाटतात ना? ताजेतवाने वाटतात. सुंदर ध्यान रूप पाहताना तिने अवघाचे संसार एवढेचे रूप जे गांजले 700 वर्षानंतर या अभंग ताजेतवाने वाटतात. पण डीजेचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकाच वर्षी येतं आणि ते गाणं वाजलं का तिकडे जाऊन तुम्ही लुंगी डान्स तुम्हाला कोणी बोलवतं का? या रे या, तुम्ही सारे या. पण तुम्ही जेवायचा अर्थ करून हात पुसता आणि तिथं जाऊन नाचता, इतकं नाचता आणि ते डीजेचं गाणं एकच वर्ष टिकतं. संतांचे अभंग 700 वर्षानंतर आपल्याला तारून नेण्यासाठी त्या ठिकाणी ताजेतवाने वाटतात. डीजेचं गाणं एकच वर्ष टिकतं. 7 वर्षापूर्वी एक गाणं आलं होतं, एका बाईचं नाव होतं आणि त्या बाईच्या घरापुढे जाऊन त्या तुकार पोरांनी असा ठिकाणा घातला आणि असे तिचं नाव घेऊन नाचले. ती बाई दुसऱ्या वर्षी दिसली का? ती शांताबाई दिसली का? गाणं एकच वर्ष येतं. संतांच्या अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावात आपल्याला तारण्यासाठी आजही गायले जातात. पण ते तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. तर आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा 15 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली, जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एक पर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. बघा, संतांचे अभंग हरिपाठ आहे, माऊलीचा हरिपाठ आहे. त्याच्यामध्ये हरिपाठाला कोण कोण जातं का? तुमच्या गावात हरिपाठ होतो का? म्हणतात कुठं नाही होत ना? होतो. कोण कोण जातं हरिपाठाला? जाऊ दे. हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. 2 अभंग जीवनामध्ये पाठ करा, तुमचं जीवन कधी भंग होणार नाही. अभंग या शब्दाची फोड केली अभंग. त्याचे 2 अभंग फक्त, एक चरणाचा अर्थ डोक्यात घ्या. 2 अभंग फक्त तुम्हाला सांगतो कोणते कोणते. याच्यातला 38 नंबरचा अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीत आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? काय अर्थ होतो रे? अवघाची संसार म्हणजे कुणाचं म्हटलंय? आपल्या घरातलं म्हणलंय का? पप्पा, मम्मी, गुडू, चौघांचं म्हटलंय का? अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करेल. आनंद भरीन तीन लोक म्हणजे आपल्या घरातले 3 लोक नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, तर अख्ख्या अभंगामध्ये सामर्थ्य असतं. पण ते तुमच्या डोक्यात बसत नाही. तुमच्या डोक्यामधली शांताबाई गेली, आला बाबूराव राहिला का? बाबूराव राहिला नाही. तुमच्या बाबूराव आहे तुमच्या डोक्यात काय बसलं पाहिजे? एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावकार, तोका, सेना ते संत झाले. संतांनी समाजासाठी बघा जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माणसाजवळ आत्मविश्वास हवा. माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास हवा. जगावं कसं आम्हाला छत्रपतींनी शिकवलं, मरावं कसं शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत आणि समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, आपल्याला कुठे शंभूराजासारखं म्हणायचं? आपल्याला फक्त सवरून मोठं व्हायचंय. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मी तुमच्या डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही, तुमच्या डोक्यात घुसल ते सांगा.
मला सांगा, लहानपणी तुम्हाला गोष्ट होती, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी बोध घ्यायचा असतो. 2 लहान प्राण्यांची शर्यत लागते, त्यातला कोण जिंकतो? का जिंकतो? कासव ससा चपळ होता तरी कासव का जिंकला याचं कारण तो झोपला नाही, थांबला नाही, त्याला आळस आला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? प्रत्येक गोष्टीतून काहीतरी बोध घ्यायचा असतो. काय शिकायचं? जीवनाची शर्यत तुम्हाला जिंकायची असेल तर लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय घ्यायचं? थांबायचं नाही. रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क रोजच्या रोज केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहे. असं होईल का? एखादं पोरग गेलं आणि तिकडे पाटलांचा बैलगाडा 4 दिवस तिकडे राडा गेला. एखादी पोरगी गेली मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला, 4 दिवस शाळा बुडली, तर पर्यायानं तो पोर्शन सरांनी शिकवलेला असतो. ऑटोमॅटिक तुम्ही मागे पडता. आणि जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर शिक्षणाचा तुमचा वेळ आहे ना, त्यातला 1 आठवडा, 1 तास सुद्धा वाया घालू नका. कारण ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे अभ्यासाचा गेलेला 1 आठवडा, 1 तास सुद्धा परत मिळत नाही. म्हणून माझी विनंती आहे, तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचं असेल, तुम्ही प्रत्येक जण मोठा होऊ शकता. पण काही शत्रू आहेत, मला माहितीये का शत्रू तुम्हाला मोठा होऊन येणार नाही. तुमच्या आतमध्ये आहेत, तुमच्या आतमध्ये काय ताट बसतात. कारण मी तुम्हाला पहिलं सांगितलं, आमचं मी का म्हणतो माहितीये का? याचे कारण सांगतो. मुख्य आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं प्रदूषण आहे. सामाजिक प्रदूषण झाले. प्रत्येक गावामध्ये अतिरेक होत चाललाय. प्रत्येक गावामधली 10 ते 12% मुलं बिगर लग्नाची आहेत. ती कोणती आहे? आता टेंगळमंगळ करतात, सरांचं ऐकत नाहीत, बापाचं ऐकत नाहीत, नीट शिकत नाहीत, शिकून सवरून आपलं करिअर करत नाही आणि ती टुकार बेकार राहतात. डीजे पुढे नाचून किंवा कोठाऱ्याबरोबर जाऊन कुठेतरी खायला प्यायला शिकतात. ती बेकार टुकार राहतात. ती 12% मुलं बिगर लग्नाची आहेत. तुम्ही कान करू नाही का? तुम्हाला जर लग्न करावं वाटेल 25 नंतर, तर आता माझ्या विचारातला एखादा सकारात्मक विचार घ्या. आणि तुमचं काय झालं माहितीये का? मुली हुशार आहे सर, अभ्यास करतात, टंगल मंगल टुकारगिरी करत नाही. पण यांच्या बाबतीत काय झालंय? आती भाई संकटात आहे. म्हणजे काय झालं? टीव्ही मालिका बघून, बरं मोबाईल मधलं बघून त्या मुलींना काय प्रॉब्लेम नाही का? तर ताट बसा, तुम्ही माझं बघू नका, तर ताट बसा. कारण मी तुमचं, मला वाटतं यांचं नाव सांगू का? काय झालंय? अलीकडं तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय. तुमचे आतले शत्रू आहेत आळस, कंटाळा, बेफिकिरी. आळस करून जर तुम्ही काय करता, एखाद्या वेळेस तुम्ही आता आळस आलाय तर थोडी टीव्ही बघते आणि मग टीव्हीच्या पुढे तुम्ही टुळू बघत राहता. पर्यायानं 8 ते 8:30, 9 ते 9:30, 2 तास तुमचा वेळ त्या टीव्ही पुढे तुझ्यात जीव रंगला. पर्यायानं तुमचे 2 तास जातात. दुसऱ्या वर्षी तुमचा होमवर्क जो दिलेला असतो तो अभ्यास मागे राहतो आणि मग सरांना सांगतात माझं डोकं दुखत होतं. तुम्ही डोकं पुढे लावलं होतं म्हणून टीव्ही आल्यापासून मुलींना काय झाले माहितीये का? आपली समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, चुलते, काके, पुतण्या, आजोबा, नातवंड सगळी एकत्र राहत होती. पण टीव्ही जेव्हापासून आला ना, त्या मालिका सुरू झाल्या आणि त्या मालिकेतल्या आमच्या बायांनी पोरींनी पाहिलं आणि मग त्या मनात त्यांनी शिकल्या. त्या बाईंनी त्या बाईची पोर कशी करायची आणि दुसरीनं त्याच्या पलीकडे काय स्टोरी असते का? पहिले आग्रसंभ खलनायक दाखवायचे रावणासारखे आणि मग त्या खलनायक पाहून भ्या वाटायचं. पण आता त्या सुंदर बाया कावा करताना इतकी भीती वाटते, बाई पुढे काय करेल आणि ते तुम्ही शिकता. मला सांगा काय मालिका आहे टीव्हीच्या? नका बघू मालिका. तुम्हाला जर तुमच्या आई वडिलांचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर मालिकेच्या ऐवजी घरची कामं शिका ना. सगळी स्वयंपाक शिका, शेतकऱ्याची मुलं असेल तर गवत कापाय शिका, गायांचं शेण काढायला शिका, शेतीतलं काम शिका, सगळं ऑलराऊंडर बना. परंतु त्या टीव्ही पासून दूर राहा. तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल ना, टीव्हीतला टाइम तुम्ही घरातली कामं शिका. कारण टीव्हीचा दुष्परिणाम सांगतो. टीव्ही जवळ पाहिला आता पहिला, आता तुम्ही नाही लागला चष्मा. आमच्या टीव्ही आला आणि एक मुलगी 10 बाय 10ची खोली, अगदी पुढे रेटून बसायची आणि मायबाप मागे काठवर सारखी टीव्ही बघायची. टीव्ही बघितल्यावर लागला चष्मा. चष्मा लागल्यावर 11वी 12वीला जी BJS कॉलेजला गेली ती मुलगी नेमकी पुढे होती. काय म्हटलं तुला एकट्याला चष्मा लागलाय, काय कारण नाही, अभ्यास केला काय? किती टक्के मार्क? ती म्हणली 45%. आणि मग चष्मा कसा लागला? ती म्हणली काय झालं, नवीन टीव्ही आला, आमचं घर बांधले, हे पुढे बसायचे आणि टीव्हीचा दुष्परिणाम सांगतो. ज्या मुलीला
लग्नाच्या अगोदर चष्मा लागतो त्या मुलीची 90% लग्न जमायला अवघड जातं. काय मी एका वधूवर सूचक केंद्राचा सदस्य आहे म्हणून सांगतो. काय झालं तर मूर्ती दाखवायची म्हणली का चष्मा म्हणल्यावर समोरच्याला प्रश्न पडतो आणि 2-4 लाख खर्च करणार आणि जर चष्मा फेडायला घेऊन गेलो चष्मा निघाला आणि जर याला दिसलं नाही तर पडली गेला का करतो. म्हणून मुलींची टीव्ही पुढून आणि दुसरा तुमचा मोबाईल काय झालं सर त्या मोबाईलचा परिणाम ऑनलाईन शिक्षण आलं कोरोनाच्या काळामध्ये आणि ऑनलाईन शिक्षणामुळे लहान मुलांच्या हातात मोबाईल आला. ऑनलाईन शिक्षण 1 तास आणि बाकीचं शिक्षण त्यांनी 6 तास. इतका अतिरेक झाला आमच्याकडच्या 7वीच्या विद्यार्थ्याचे डोकं हँग झाले. पुण्याला दवाखाने निघाले. स्पेशल मोबाईलचे आजार पोरग बधीर झाले मेंटल झाले 35 लाख खर्च झाला तरी म्हणून अतिरेक नको. टीव्ही कधी तुम्हाला चीन मध्ये टीव्हीवर 18 वर्षापर्यंत बंदी आहे. टीव्हीची गरज कधी एखादा प्रबंध शोधायचा आहे एखाद्या कवितेची चाल शोधायची अभंगाची चाल शोधायची तर तुम्हाला उपयोग आहे. बाकी टीव्हीतला त्या मोबाईल मधला तुम्हाला काही उपयोग नाही. मोबाईल आता तुम्ही लहान आहात परंतु सांगतो आमच्या एका 10वीची मुलगी पुण्याच्या कॉलेजला गेली. कॉलेजला गेल्याच्या नंतर पण त्या मुलीला गावाकडे लई नाद होता. कुणाचा मोबाईल उचलायची कुणाचा आणि जायची. एक दिवस आईचा मोबाईल बापाचा मोबाईल घरी राहिला त्याला वाटलं बरं झालं. मग ते सारखा मोबाईल घेऊन ती मोबाईल घेऊन शाळेत निघाली. तिने चालू केला मोबाईल आणि शाळेत निघाली. ती गाणं आहे ना चालताना बोलताना मोबाईलच्या हातात डोक्यातही स्वप्नातही हेडफोन हिच्या कानात. एक पोरगी शाळेत निघाली मोबाईलच्या नादात मळ्यात पोचली. मागचे दोघं मला सांगितलं पहिलं रामाला कोणी मारलं तर ती शेजारच्याला मारत होतो ते म्हणजे मी नाही मारलं. तर रामायणापासून काय शिकायचं रामायणापासून एवढं शिकायचं की रामायण मालिका पाहिजे ना की मंथरा कैकेयीला सांगते राम राजा होणार तुझं पोराला हमाली करायला लागणार आणि मग रामायणापासून एवढं शिकायचं आयुष्यात मंथरा बनायचं नाही कुणाच्या खोड्या चुकल्या करायचं नाही वाईट शिकायचं नाही. दुसरं रामानं पहिल्या दिवशी रामानं दशरथांना सांगितलं राज्याभिषेक व्हायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी कैकेयीच्या सांगण्यावरून दशरथ सांगतोय राज्याभिषेक नाही तुला 14 वर्ष वनवासाला जायचे. मग राम म्हटलं का नाही जाणार. तो आज्ञाधारकपणे तो म्हणू शकत होता एवढा सामर्थ्यवान होता म्हणू शकत होता पण बापाची आज्ञा मागून तो वनवासाला निघाला. याच्यापासून काय शिकायचं पितृआज्ञा वडिलांची शिक्षकांची आज्ञा पाळायची याच्यापासून शिकायचं. त्याच्यानंतर लक्ष्मण बंधू प्रेम भाऊ वनवासाला जाणार म्हटलं मी पण जाणार पण आजकालचा भाऊ काय म्हणला असता तो भाऊ गेला बरं झालं आता 14 वर्ष माझंच राहिले. मग याच्यापासून शिकायचं बंधू प्रेम. तो पण गेला सीता पण गेली राजाची मुलगी सीता तर जाऊन द्या पण लक्ष्मणाला प्रश्न पडला अरे मी लग्नाला जातोय मग माझी बायको उर्मिला त्याला काय समजावायचं काय सांगायचं म्हणून तो तिच्या खोलीमध्ये निघाला. त्यावेळेला ती उर्मिला त्या स्वागताचं ताट केलं होतं त्याला ओवाळायला आणि म्हटली मला माहिती आहे तुमचं बंधू प्रेम भावावर किती प्रेम आहे तुम्ही त्याच्याबरोबर जाऊ शकता मला काही नाही मी 14 वर्ष तपश्चर्या करेल. तुम्हाला सांगा आताची एखादी बाई नवऱ्याला जा म्हणत का म्हणून नका त्याला जाऊ देतात पडते तुम्ही ना आपलं म्हणजे त्यापासून काय कुटुंबात एकमेकांचं प्रेम कसं असायचं हे शिकायचं. त्याच्यानंतर सीता वनवासात होती बरोबर. सीता वनवासात होती वनवासात असताना तिने हरिण पाहिलं ना तुम्ही प्रसंग युट्यूबला पाहिला ना हरिण पाहिलं आणि तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. हे वाक्य खान वाचला आहे का ताण बसणार तुला राष्ट्रपती व्हायचे का नाही. मला माहितीये तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार APJ अब्दुल कलाम नाही होऊ शकणार परंतु कमीत कमी पती तरी बना. त्यासाठी तुम्हाला आता करिअर करावं लागेल. आपलं करिअर उद्योग धंदा नाही केला तर प्रत्येक गावामधल्या 12 टक्क्यामध्ये तुमची घटना होऊ नये. तुम्हाला माहिती आहे तुम्ही टीव्हीला पाहिलं असेल
प्रत्येक एका गावातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ 400-500 युवकांनी जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढला होता. टीव्हीला पाहिलं असेल. तो मोर्चा का काढला होता? 30-35 वय झालं तरी लग्न होईना म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आणि मोर्चा काढला जिल्हाधिकाऱ्याने गेटच उघडलं नाही आणि मग त्या गेटच्या बाहेर ती धिंगाणा करायला लागली आणि नाचायला लागली. ते गाणे बघा, म्हशीला झालाय पडू आम्ही लागणार. मग त्या 12% मध्ये त्या 12% मध्ये तुमची गणना ना व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि आताचा 1 तासातला एक विचार घ्या आणि मग तुमचा तो 25 नंतरचा एक महत्वाचा तास कोणता माहितीये का? तो तास तुमचा बाप किंवा कोणीतरी तुमच्यासाठी एक बावली शोधेल. ती बावली समोर उभी केली जाईल आणि मध्ये उपासना धरलं जाईल. ब्राह्मण काका मोठ्या नारोजे शुभमंगल म्हणून सावधान व्हा. बस शेवटचं एक सांगतो, मुलींसाठी मला सांगा की सीता वनवासात होती. वनवासात जाताना तिने धारण पाहिलं आणि तिला वाटलं, तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. रामाला म्हणली, प्रभू मला या अन्नाच्या काकड्याची चुळी हवी. आता मला सांगा मुलींनो, ती वनवासात होती, त्या झोपडीमध्ये तिला अन्नाच्या कातळ्याची शायनिंगची चुळीची गरज होती का? पण तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. रामाला वाटलं, अरे एवढं राजवैभव त्यागून आपल्या बरोबर ही जंगलात आली, तिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामाने धनुष्यबाण उचलला आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला. आता ते हरिण माया होत. तुम्ही मालिका पाहिली असेल रामायण. हरिण माया होतं. रामाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. हरणाचं रूप ते झाडाच्या अदृश्य झालं. ठरल्याप्रमाणे त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो आवाज सीतेनं ऐकला. सीता म्हणली, भाऊजी. लक्ष्मणला म्हणली, भाऊजी वाचवा. त्यांच्या ओरडण्याचा आवाज, त्यांच्यावर कोणत्या तरी हिंसक संपदाने धडक घातली, त्यांच्या जीवाला धोका आहे, वाचवा. त्यावेळी लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. पण सीतेचा विश्वास बसला नाही. की लक्ष्मणला म्हणली, भाऊजी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस. लक्ष्मण मला बस माते जातो. तो त्याने धनुष्यबाण उचलला, जायला निघाला, पण तो मागं वळला. सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. मागं वळला आणि त्या कुटीच्या सगळ्या बाजूला एक रेषा आखली. सीतामाईला सांगितलं, रेषे ओलांडू नको, रेषेच्या बाहेर जायचं नाही. मग तोही गेला. मला सांगा, जी रेषा आखली त्या रेषेचं नाव काय मुलींनो? काय? मोठे सगळ्यांनी सांगा, मला ऐकू येत नाही. ऐकायला काय? लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते. लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनात असते, ती ओलांडायची नसते. ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं आणि वेगळंच महाभारत घडतं. लक्ष्मणही गेला. लक्ष्मणही झाडाच्या आळात दृश्य झाला. त्यावेळी रावणाने ठरल्याप्रमाणे भिक्षेकाचा वेळ घेतला. त्या रेषेच्या लांब उभा राहिला आणि आरोळ दिली, ओम तत्सत भिक्षां देही. भिक्षा वाढमाय आपली भारतीय संस्कृती. भारताला काय तर वाढायचं. तिथं आतमध्ये गेली, कंदमुळे पुढे हातामध्ये घेतलं आणि चांगल्या कामासाठी. मला सांग भाई, का असता तुम्ही? तर लक्ष दे ना, मी तुझ्यासाठी सांगतोय. तुला अति घाई झालेली दिसते. अति घाई संकटात जाई, त्याच्यावर मी तुम्हाला बोलतोय. काय होते तुमचा आढळवाय परिणामाची कल्पना नसते. डेंजर, धोका, खतरा कुठं नसतं आणि वय वाढत जातं. तसं तुम्हाला कोणीतरी प्रत्येक पेपरला बातमी वाचतात. लहान लहान मुलीला चॉकलेटची आमिष दाखवली जातात. मोठ्या मुलींना काहीतरी दुसरी आमिष दाखवली जातात. त्याच्या मोठ्या मुलींना मोबाईलची आमिष दाखवली जातात. त्याच्या मोठ्या मुलींना लग्नाची आमिष दाखवली जातात. अशा प्रकारे आपल्या मुली म्हणजे आपली समाज व्यवस्था, पवित्र भारतीय संस्कृती नष्ट करण्यासाठी काही आतंकवादी देशांना गुड्या उचललाय आणि आमच्या पोली कॉलेजला गेल्यावर फासल्या जातात. त्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्ही काय सांगत होता का? तिनं चांगल्या कामासाठी, भिक्षा वाढण्यासाठी लक्ष्मण रेषा ओलांडली. कशी लक्ष्मण रेषा ओलांडली? तसं रावणानं त्याला उचललं आणि घेऊन गेला. हा पंढरपूरला दिंडीमध्ये घेऊन गेला. नाही कुठे नेऊन गेली? हा लंका, बरोबर. लंकेला
लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन बसवले. मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरा कान करून ऐका. त्यावेळेला उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा रामभक्त हनुमान उपलब्ध होता. पण आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आणि आता तर राम पुण्यावरती झाले. ते म्हणत, अरे हिला लई सैनिकची टोळी लागत होती, जाऊ द्या. ब्यात गेली, सीता गेली, सीता मिळेल. मुलींना काय शिकायचं? रामायणापासून लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. पण जाऊ द्या, सीता गेली. सीता वनवासात असताना यात खरं रामायण सांगतो तुम्हाला थोडं थोडं. रामायणामधून काय घ्यायचं, मुख्य काय घ्यायचं सांगतो. मुख्य एक माकड होतं. हे जरा कंटाळा आहे तुला. माकड सांगतो, माकडाची गोष्ट. ते माकड होत, ते सीतेला शोधण्यासाठी लंकेमध्ये गेलं. अशोकवनामध्ये झाडावर बसलं आणि झाडावर सीतामाई तिथं बसलेले असताना त्यांना अंगठी टाकली. ती अंगठी नेमकी सीतेच्या हातामध्ये पडली. सीतामाईला अंगठी ओळखली आणि रामाची, प्रभू रामचंद्राची अंगठी कशी आली तिने वर पाहिलं तर माकड. त्याच वेळेला रावणाचे सैनिक आजूबाजूला होते. ते सैनिक धावत आले, त्यांनी पकडलं. त्यांना वाटलं अरे भारतात आहे गुप्त हेर वगैरे आलाय काय. त्यांनी पकडलं माकडाला, रावणापुढे हजर केलं. मुलींनो, ते माकड सामान्य नव्हतं. त्यानं शेपूट लांबवलं, इतकं शेपूट लांबवलं आणि त्या शेपटाचे हे टोळे करून रावणाचं सिंहासन एवढं होतं, त्याच्यापेक्षा डबल मोठं सिंहासन केलं. आणि मग त्या सिंहासनावर बसला. ऐटीमध्ये रावणानं पाहिलं, अरे माकड आपल्या शेपटाचा मान दाखवते काय, माझ्यापेक्षा उंच सिंहासन करून बसलाय. जा सैनिकांना म्हणलं, जा रे, चिंध्या गोळा करून आणा, कपडे गोळा करून आणा, याच्या अख्ख्या शेपटाला गुंढाळा आणि मग याचा शेपूट जाळून टाकू, याचा माज मोडून टाकू शेपटाचा. सैनिक पळाले, चिंध्या आणल्या, अर्ध पण शेपूट झालं नाही. मग जा म्हणले, सगळ्या लंकेतल्या साड्या घेऊन या. सगळ्या लंकेमध्ये फिरले, सगळ्या साड्या आणल्या, तरी एका साडीचा तोटा आला. त्यावेळेला मुलींनो एवढे साड्या नव्हते बरं का घरात. आता तुमच्या वहिनीच्या कपाटात बाकी साड्या. त्यावेळेला फार तर एक साडी किंवा दोन साड्या, त्यावेळेला फार एक किंवा दोन साडी त्या पण ठिगळ देऊन वापरायचे. पण त्यावेळेला एक किंवा दोन साड्या सगळ्या संपल्या. आता एका कपाटात एवढ्या साड्या असतात महिलांच्या. एक म्हातारी होती, 75 वर्षाची झाली. तिला 50वा अॅनिव्हर्सरी म्हणतात ना, ते लग्नाचा वाढदिवस 50वा साजरा करायचं ठरलं. आणि मग काय केलं, तिला वाटलं फोटोतला अल्बम पाहिला, हे लग्नामध्ये ह्या साडीमध्ये किती सुंदर दिसत होते. आणि मग तिनं ठरवलं की लग्नाचा शालू आहे ना तो घालायचा. आणि तो शालू कधी होता, कधी घातलाच नव्हता, सगळ्यात तळाला नाक कपाट साड्याने भरलेलं. आणि मग तिनं ठरवलं शालू वाढायचा. वडली शालू वाढना सगळी थप्पीवरून, आणि जोर लावून जसा शालू वाढला तशी थप्पी बोकांडी पडली. आजकाल महिलांना मॅडम कशाला प्रत्येक सणाला साडी पाहिजे बरं का. प्रत्येक आजकाल काय झालंय, आपलं अख्खं भांडवल त्या साड्यामध्ये, डबऱ्या डुबऱ्यामध्ये, भांड्यामध्ये, माळ्यावर पडले. आणि ती मारवाडी लोक श्रीमंत झाले. आणि त्यावेळेला साड्या नव्हत्या. पण तरी म्हणलं एक साडी कमी आहे ना, जा अशोकवनामध्ये जा, सीताची साडी घेऊन या. ते माकडानं ऐकलं, शेपूट आपसून घेतलं. आणि शेपूट आपसून घेतलं तसं एखाद्या सैनिकांनी अहो सर म्हणले शेपूट कमी झाले. आणि मग म्हणजे जा राखेलची 15-20 केळं आणली. त्या शेपटावर अख्ख्या राखेल होतलं. 15-20 सैनिकांनी 15-20 माचीत घेतल्या. जागी शेपूट पेटवून दिलं. एकदम शेपूट पेटलं पाहिजे म्हणून. आणि मग शेपूट जसं पेटवलं तसा आंदोलन झाला, तसं त्या माकडानं उड्डाण केलं. आणि ते जाऊन डायरेक्ट रावणाच्या मांग्यावर पाडवलं. अख्खा रावणाच्या महालावर असा पर्यंत टांबा फिरवला. अख्खा महाल जळायला लागला. मग सैनिकांच्या बंगल्यावर, त्याच्या वाड्यावर, त्याच्या होड्यावर, त्याच्या घरावर अख्खी लंका त्यानं एका तासात जाळून टाकली. म्हणजे माकडापासून काय शिकायचं बघा. तुम्हाला आठला विषय असतो इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. कॉमर्सला असतो, तुम्ही कॉमर्सला गेल्यावर असतं बुक किपिंग म्हणजे अकाउंटन्सी, डेबिट क्रेडिट. कमीत कमी खर्च, जमा खर्च काढण्यासाठी किती खर्च झाला, किती नफा झाला याच्यावर काढायचं. आणि नवीन निघालंय BBA BCA मतलब बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. म्हणजे कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत, कमीत कमी भांडवल, कमीत कमी श्रमशक्ती वापरून जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा, हे BBA BCA. मग या तिन्ही साईडला ते माकड चालू करतो बघा. तिन्ही साईडला काय त्या माकडाचं नाव होतं, ते माकड सामान्य नव्हतं. त्या माकडाची गोष्ट ऐकली ना उड्या मारायला लागते.
कारण ते बॅटरी ज्याची लूज राहील ना, वापरून बसेल ना, त्याच पुढे शुभमंगल होत नाही, गॅरंटी सांग. तुम्ही आता काय सांगत होतो त्या माकडाची गोष्ट, माकड एक प्रश्न विचारणार आहे, एक प्रश्न विचारणार आहे आणि प्रश्न विचारल्याच्या नंतर जो उत्तर देईल त्याला हरिपाठ देणार आहे आणि त्याच्या नावानं हे पुस्तक लायब्ररीमध्ये असणार आहे. तर तुम्हाला अजून एक सांगू का त्या शिकेची गोष्ट की त्याला महत्त्वपूर्ण झाला तसं तुम्ही उद्या कॉलेजला जा, कॉलेजवर टपऱ्या टाकल्या असतात मोबाईल शॉपिंग, आणि त्या मोबाईल शॉपिंग मध्ये पंटर बसत असतात, त्याला पैसे मोबाईल सगळी गाडी दिलेली असते, आपली कोणती साळसूत भोळी भाडी मुलगी कोणती मुलगी पटवायची आणि त्याला बाहेरच्या आतंकवादी देशामध्ये नेऊन विकायचं, हा धंदा त्यांचा असतो. तिथे गेल्यावर तुमचा मोबाईल असतो, मोबाईल चार्जिंग करायला जाता तो हेरतो की पोरगी साधी भोळी आहे, तिच्याशी बोलतो, पुढल्या वेळेला पुढचं पाऊल, त्याच्या पुढच्या वेळेला म्हणतो फार मॅचिंग ड्रेस घातलायस, फार सुंदर दिसतेस, आणि मग ती मुलगी हाताच्या झाडा चढते आणि मग तो पुढचा पाऊल टाकतो, अरे तू एवढी हँडसम टॅलेंटेड मुलगी, क्लेव्हर मुलगी, एवढी देखणी, आणि तुला एवढा साधा 500 रुपयाचा गट्टू वापरतेस. ती मुलगी म्हणते माझ्या बापाची ऐकत नाही, मला हिना पाय, तो म्हणतो तुझ्या बापाची ऐकत नाही, मी देतो ना, मी देतो ना म्हटल्यावर त्या सीतामाईप्रमाणे तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न होतो, आणि मोह उत्पन्न झाल्यावर तो म्हणतो चल माझ्या बरोबर पुण्याला, पण ती म्हणते नको नको मला भीती वाटते, नको मला भीती वाटते. तिच्या मनामध्ये अर्धा मोह उत्पन्न झाला होता, अर्ध मन इकडं अर्ध मन तिकडं. ती म्हणला कशाची भीती, का घाबरते. त्यानं तो डायलॉग, माझा एक डायलॉग होता बाबा फेमस, सोनू सोनू तुझं माझ्यावर भरोसा नाही. भरोसा बिलकुल नव्हता, परंतु तिच्या मनामध्ये त्याच्याबरोबर गेली. आता 1 मिनिट गणित येतं ना, 20,000 नेले बरोबर, 20,000 नेले, पुण्याला गेली, 20,000 गेले, 18,000चा मोबाईल घेतला, किती उरले 2,000. आता ते पोरगी पुण्याला नेली, तिला पाठवायचं म्हणजे तिला खायला घातलं पाहिजे, वडापाव चालून चालणार नाही, 5 स्टार हॉटेल मध्ये घेऊन गेला, 1,800 रुपये बिल झालं, किती उरले, त्याला 40-80 रुपये लागत होते. त्याने नीट निघावं का लगेच, त्याने त्या मुलीला आणखी भाव खायचा प्रयत्न केला, त्याला म्हटलं आईस्क्रीम खाओगी, ती पण म्हणली हा हा. मोबाईल 180 रुपये गेले, आता किती उरले, यायला किती लागत होते 80 रुपये दोघांना, 40-80. मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं, पण त्याचा कावा वेगळाच होता, ते त्या मुलीला दाखवलं नाही. हॉटेलच्या पायऱ्या उतरायला आला, पायऱ्या उतरता उतरता शेवटच्या पायरीजवळ त्याच्याच वयाचा बिंदारलेल्या केसाचा एक तरुण समोर हात केला आणि म्हणला साहेब 20 रुपये देना साहेब, 20 रुपये देना. तो म्हणला 20 रुपये का क्या करेगा, तो म्हणला कुछ नहीं साहब, मोबाइल को रिचार्ज करना है, गर्लफ्रेंड को फोन करना है. त्यावेळी तो म्हणला त्या वेगळ्या मुलीला, देख लाईला भिकारीने भी गर्लफ्रेंड बनाया. तेव्हा तो भिकारी म्हणला वैसा नहीं, गर्लफ्रेंडने भिकारी बनाया. टोटल 15 ते 35 ची पिढी भिकारीवर चालली. 20 रुपये होते, 20 रुपये त्याने शायनिंग करत खिशातून काढले, भिकारीच्या हातात गेला, रस्त्यावर रोडला गेला, त्याला म्हणला थांब, माझ्याजवळ मुलगी थांबली आणि गेटवर गेला. गेटवर गेल्यावर त्याने फोन काढला आणि फोन लावला, म्हणला हॅलो हॅलो, मेरा 5 लाख रुपये रेडी रखना, मेरा 5 लाख रुपये रेडी रखना, मुलगी लाया हूं, मुलगी लाया हूं. त्याच वेळेला नशिबानं त्या मुलीच्या गावचा पोलीस पाटील आणि कॉन्ट्रॅक्टर त्या गेट मधून एंट्री करत होता. त्यानं ऐकलं मुलगी लाया हो, 5 लाख रुपये असली कसली सोन्याची कोंबडी. पण त्यांना काही विचार न करता तो बोलता बोलता त्याने सोडून दिला डोक्याचा विषय आणि समोर आला. तर त्या गेट जवळ ती गरीबाची मुलगी घुंपळताना त्याने पाहिली आणि त्या मुलीला विचारलं तू इथं कशी आहेस. मुलगी बावरली, गांगरली गेली आणि मग भीत भीतच त्याने त्या गेटवर बोलणाऱ्या मुलाकडे हात केला आणि मग त्या पाटलाची टुकड्यात फुटली आणि हा बोलत होता 5 लाख रुपये रेडी रखना, मुलगी लाया हो. ती मुलगी नव्हती तर ही मुलगी होती. आणि मग त्या मुलीचा हात पकडला, गेटवर जायला लागले. तसं ते गेटवर जायला लागले, मुलानं पाहिलं 90च्या स्पीडनं जो पोरगा पळाला. 2012 पासून आज त्या कॉलेजच्या बाहेर ती कंपनी बंद आहे. पण मुलींना आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची
एखाद्या कॉलेजला गेल्यावर तुम्हाला फसवण्यासाठी एक इंग्लिश मध्ये फसवा शब्द निघालाय ती आरची म्हणली होती ना, काय मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये सांगू काय शब्द मला सांगा की पळून गेल्यावर किती वेळा हसले ते? एकदाच हसले, दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं, प्रॉफिट कळत नाही का? वेळ संपलेला आहे. मुलांना म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला एखादा इंग्लिशचा फसवा शब्द निघालाय, मी जुना बीकॉम आहे, माझी इंग्लिश कच्ची आहे, मला काय शब्द आहे? आय काय यू एखादा म्हणत मराठीत सांगू का इंग्लिश मध्ये आय काय यू, इकडे गेल्या म्हणत एखादा जर तुम्हाला म्हणला ना आय काय यू तर ते काय बी काय नसतं, ते काय बी काय नसतं. सकाळच्या वेळी गावठावर पडलेलं वाटण्याचं गाव असतं, वड्या बाबड्या मुलीला फसवण्याचा तो डाव असतो. मग मुलींना आयुष्यामध्ये त्याचा एखादा म्हटला तुम्हाला आय काय यू, त्याला म्हणायचं तुझी आय माझ्या बापाकडे ना आईकडे घेऊन ये, मग ठरवू. आयुष्यात सांगतो रस्ता फार खाचखाट्याचा आहे, डेंजर फार खतरनाक आहे, डेंजर धोका खतरा पुढे होऊ नाही. हे जगाच्या वाटेवर चालत असताना सगळीकडे खास गरज आहे, म्हणून आयुष्यामध्ये जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, हेच फक्त आपलं असतं मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आणि या मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं संतांचं साहित्य करतं, संतांचा विचार करतात. 25 लाख वारकरी असतात, एकही बातमी नसते विनयभंगाची, पण रोज पेपरला बातम्या असतात. मुलींना आयुष्यामध्ये आता एक प्रश्न विचारतो, एक पुस्तक देणार आहे तुमच्या नावानं, छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नाव काय? राजाराम महाराज, येसुबाई आणि ताराबाई. आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करताना शिक्षणाची व्याख्या केली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना युक्त गेले, युक्ताविना सूत्र खचले, ते अवघे अनंत त्या विद्येने झाले. ते महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलांचे नाव काय? मोठे सांग काय? बरं, याच्यासाठी आज टाळ्या वाजवा. पण मॅडम एक प्रश्न आहे मला, काय पोरांना परिषदेचं लग्नाचं काय घेणं झालायचं? बस मित्रांनो, आयुष्यामध्ये शिकायचं डिग्र्या कमी पडते. कोणतीही डिग्री घ्या पण 2 अभंग पाठ करा, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही, ही गॅरंटी देतो.